वळूया पुढच्या बातमीकडे। दसरा तोंडावर आला असतानाही शिवसेना ठाकरे गट अजूनही शिवाजी पार्कवरील पारंपरिक दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे। ठाकरे गटाकडून जानेवारी 2025 मध्येच दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे दसरा मेळावा घेण्यासाठी बीएमसीकडे अर्ज करण्यात आला होता। त्यानंतर 3 वेळा स्मरणपत्र देऊनही अद्याप पालिकेकडून कोणतेही अधिकृत उत्तर मिळालेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली। दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा हा पारंपरिक मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो, मात्र यंदा परवानगी प्रक्रियेतील विलंबामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे। दरम्यान मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी मात्र स्पष्ट केले की सध्या फक्त एकच अर्ज प्राप्त झाला आहे आणि त्यावर लवकरच परवानगी देण्यात येईल। तिथे उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी टीम ओमी कलानी आणि शिवसेना शिंदे गटात युती जाहीर झाली। मात्र टीम ओमी कलानीच्या प्रवक्त्यानं ही युती भाजप बरोबर नसल्याचं स्पष्ट केलं, त्यामुळे महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत टीम ओमी कलानी समर्थक 2 नगरसेवक भाजपात गेले। यानंतर ओमी कलानी यांना शिंदे गटासोबतच युती करण्याचा निर्णय घ्यावा लागला। महापौर निवडणुकीनंतर महापौर कोणाचा असेल ते ठरवलं जाईल, परंतु भाजपशी आमची युती नैसर्गिक असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेंनी या दरम्यान स्पष्ट केलं। तर आमची युती फक्त शिवसेना शिंदे गटासोबत आहे, भाजप बरोबर नाही। काही लोक आपल्या गुन्हेगारीची प्रतिमा लपवण्यासाठी भाजपात असल्याची टीका टीम ओमी कलानीचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी केली। 6 महिन्यापासून उल्हासनगरच्या राजकारणातून दिसत नव्हते, अचानक ते दिसायला लागले आणि त्यांचा राजकीय अनुभव खूप आहे। पण जेव्हा काही नेते फ्रस्ट्रेशनमध्ये असतात तर असे या प्रकारचे स्टेटमेंट देत राहतात। आम्ही स्पष्ट आहे की टीम ओमी कलानी म्हणून मागची निवडणूक पण लढलो होतो, ज्या भाजपने 7 सीटाच्या पुढे कधी भारतीय जनता पार्टी